बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी होते. सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा फोन केल्याची माहिती मिळते. आपल्यासोबत प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बिनविरोध व्हावी अशी मागणी आहे, मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, त्यामुळे काँग्रेस उमेदवार देईल असं बोललं जात आहे. अभिजित विचुकले यांनी सुद्धा त्या ठिकाणाहून नामांकन भरले. कसं पाहता? मला वाटतं महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या, अपघाती निधन असेल, दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्ती उभ्या राहिल्यानंतर बिनविरोधच निवडणूक झालेली आहे. एखादा रमेश वांजळे किंवा एखादा अपवाद वगळता झालं नसेल. मला वाटतं अजितदादांचं दुर्दैवी अशा प्रकारचं निधन झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. राज्याच्या प्रमुख म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची इच्छा प्रकट केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी अजितदादांचा प्रभाव आहे. निवडून सुनेत्राताई पवार 100% येणार आहेत. अशा वेळेला त्या ठिकाणी मिठाचा खडा टाकण्याचं कारण नाही. मला वाटतं जाणीवपूर्वक केवळ अडवणूक करायची म्हणून त्या ठिकाणी जर निवडणूक लढवली तर महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृत परंपरेला ती छेद देणारी कृती ठरेल. पण यामध्ये भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, निवडणूक बिनविरोध व्हावी असं असताना काँग्रेसकडून ज्या पद्धतीनं अट्टहास केला जातो, याकडे नेमकं कसं पाहता तुम्ही? मला वाटतं काँग्रेसने अशा प्रकारचा अट्टहास करणं योग्य नाही. ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी संस्कृती, परंपरा, राजकीय जपतं, त्यावेळेला मला वाटतं सगळ्याच पक्षांनी असं केलं पाहिजे. याच महाराष्ट्रामध्ये आपण अनेकदा बघाल, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी शिवसेनेने समर्थन दिलं होतं. सुप्रिया सुळेच्या वेळेला मदत केली होती. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातलं राजकारण एक कल्चरल राजकारण आहे. मला वाटतं त्याला डाग किंवा गालबोट लागता कामा नये. नक्कीच अंजलीताई दमानिया ज्या पद्धतीनं सगळी माहिती समोर आणतायत, CDR समोर आणतायत, खरात यांचे कुणासोबत संभाषण झालं होतं, कुणासोबत संबंध होते, यावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत म्हणतात की त्या सामाजिक कार्यकर्त्या नाही तर त्या कदाचित रॉमध्ये काम करत असतील. नाही, मला वाटतं की त्यांची जी काय माहिती असेल त्यांनी पोलीस खात्याला द्यावी. पोलीस चौकशीमध्ये प्रभावित होतील अशा प्रकारचे वक्तव्य किंवा बाहेर जाहीर गोष्टी जर आल्यात तर ते चुकीचं ठरतं. मला वाटतं जे असेल त्या तपास यंत्रणा आहेत, SIT आहेत, आणि जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई होईल ना. परंतु मला वाटतं प्रॉपर फोरम, ड्यू प्रोसेस करून त्या ठिकाणी गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. संजय राऊत असंही म्हणतायत की मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच अंजलीताई दमानिया यांना सगळी माहिती पुरवली जाते. संजय राऊतांना काही बोलण्याची मुभा आहे. ते आधार नसतो, माहिती नसते. आता CM ऑफिस कशासाठी अंजली दमानियांना देईल? स्वतः CM राज्याचे गृहमंत्री आहेत. काय करायचं तर ते करतील ना. ही सुद्धा चौकशी त्यांनीच त्या ठिकाणी लावली ना. त्यांनी पाठीशी घातली का कोणाला? याचं आपण कौतुक केलं पाहिजे. पुन्हा CM ऑफिसला अशा प्रकारच्या संशयाच्या भोवऱ्यात उभं करणं किंवा तिथून दिलं असं सांगणं, म्हणजे मला वाटतं एवढ्या थराची राजकीय भूमिका असता कामा नये. पण संजय राऊत यांनी एक महत्त्वाचं विधान या सगळ्या संदर्भात हे पण केलं आहे की ज्यावेळी बाह्य व्यक्तींकडून अशी माहिती काढली जाते तेव्हा सरकारमधील किंवा जवळच्या व्यक्तीचा बळी जातो. नाही, मला वाटतं की बळी कोणाचा मुद्दाम जायचं काही कारण नाही. ज्यांचे लागे बांधे धागे दोरे या विषयाशी असतील ते मग कोणी असो त्यांची चौकशी होईल, कारवाई होईल. परंतु अनाठाई कुणाचा बळी देण्यासाठी काय होतं आहे किंवा केलं जाईल असं मला अजिबात या ठिकाणी वाटत नाही. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याबद्दल पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी विधान केलेलं आहे की शिवसेनेचा ठाण्यातील खरा इतिहास कोणीच सांगत नाही. काही जण पक्ष सोडतात, ते लपण्यासाठी सोडतात, स्वतःला बचाव करण्यासाठी सोडतात, अशा पद्धतीचं त्यांचं हे विधान आहे. पुन्हा दोघांमध्ये आता धुसफूस सुरू झाली असं म्हणा. नाही, मला वाटतं धुसफूस नाही आहे, धुसफूस होणारी नाही. कारण शेवटी आम्ही एकत्रितपणे या राज्यामध्ये सरकारमध्ये आहोत. परंतु एक गोष्ट खरी आहे की काही गोष्टी या ठिकाणी ज्या आहेत त्या गणेश नाईक एक सिनियर नेते आहेत. जसं की आज कोणालाहीच माहीत नसते, मोदा जोशी जिल्हा प्रमुख होते, साबीरबाई जिल्हा प्रमुख होते, गणेश नाईक जिल्हा प्रमुख होते, उदय बंधू पाटील पालघर सांभाळायचे. तर त्यांनी सांगितलं की काही गोष्टी पुढे आल्यात. ज्यांनी शिवसेनेसाठी सांगण्यासाठी योगदान दिलं आहे ती लोक पडद्यामागे राहिलेत असा त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे.
पण आता त्यांच्यावरती पुन्हा ज्योती वाघमारे यांनी पण टीका केली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की जर अशाच पद्धतीची विधानं राहिली तर मात्र शिवसेना स्टाईलनं त्यांना उत्तर दिलं जाईल. थेट आव्हान आहे. मला वाटतं आव्हान प्रति आव्हान देण्याची काही गरज नाही, कोणी देऊही नये. हा विषय पक्षपातळीवर त्या ठिकाणी सामोपचाराने एकमेकांशी संवाद साधून त्या ठिकाणी सोडवता येतो. आव्हान दिलं, प्रति आव्हान, पुन्हा आव्हान, त्यातनं लोकांसमोर चांगलं चित्र आपण सत्तेत एकत्र असताना जात नाही. नक्कीच महत्त्वाचा विषय आहे तुमच्या संदर्भातला. महाराष्ट्र बॉक्सिंग फेडरेशनचा तुम्ही पत्रकार परिषद घेतली, राहुल शेवाळ्यांनी पण मग पत्रकार परिषद घेतली, तर तुम्हाला सुद्धा त्यांनी उत्तर दिलं आणि म्हटलं की तुमची संघटना वेगळी आहे, आता आमची संघटना वेगळी आहे, आम्ही आमच्या संघटनेचं काम करतो, आम्हाला ॲफिलिएशन मिळालेलं आहे, त्याचं पत्र मिळालेलं आहे. माझं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला, क्रीडापटूंना एवढंच सांगणं आहे की जी राज्याची अनेक वर्षाची संघटना महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आहे, ज्याच्यावर हीच लोक ॲडवॉक कमिटी किंवा ही लोकं होती, आमच्यासमोर लढून त्या ठिकाणी पराभव झाला. हायकोर्टाच्या आदेशाने निवडणूक झाली, चॅरिटीने घेतली आणि यांच्या लक्षात आलं की आता आपण हरलोय. मग आमच्या निवडून आलेल्या संघटनेला केंद्रानं ॲफिलिएशन देणं, तिथल्या बॉक्सिंग असोसिएशननं राष्ट्रीय स्तरावरच्या, हे नियमात धरून आहे. परंतु हा रडीचा डाव आहे. लगेच नवीन बॉक्सिंग असोसिएशन रजिस्टर्ड करायचं आणि केंद्र एका मिनिटात त्यांना पत्र देणार, जे आम्ही ॲफिलिएशन कायदेशीर मागितलं ते द्यायचं नाही, एका दिवसात संस्था रजिस्टर्ड झाली तिला द्यायचं. म्हणजे पार्शालिटी आहे. परंतु या ठिकाणी कायदा सगळ्यात मोठा आहे. केंद्रीय जे काय बॉक्सिंग असोसिएशन ते काय मालक नाही आहे, त्याच्यावर क्रीडा खातं आहे, केंद्र सरकार आहे. आम्ही क्रीडा मंत्र्यांना भेटलो आहे, क्रीडा मंत्र्यांना पत्रही दिलेलं, मनसुखभाई मांडवीय यांना, रक्षाताईंना. आणि मला वाटतं जे अधिकृत महाराष्ट्राचं असोसिएशन आहे त्याला ॲफिलिएशन द्यावंच लागणार. त्यांच्या काय घरचा थोडा कायदा आहे. पुढची भूमिका या सगळ्या संदर्भातली तुमची काय असणार? नाही, या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र लिहिलं आहे. क्रीडा मंत्री जे राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा ताई पवार यांना पत्र लिहिलं आहे आणि जे अधिकृत आहे त्याला मान्यता द्या, सरकार म्हणून ती गोष्ट करावी अशी विनंती केलेली आहे. आणि जे बोगस लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कठोर कारवाई करा. एका वेळेला 2 संस्था अधिकृत असू शकत नाहीत. राज्यात कुस्तीच्या 3-4 संघटना, त्या खेळाचं वाटोळं होतं. त्यामुळे कोड ऑफ कंडक्ट जर आपण बघितला तर अधिकृत एकच संघटना त्या ठिकाणी असते. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर नेमकं काय होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.